मंत्री नितेश राणे यांचं आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात जंगी स्वागत करण्यात येत आहे। मंत्री नितेश राणे राजापूर येथे हेलिकॉप्टरने आगमन होताच भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज बारामतीत जाहीर नागरी सत्कार होणार आहे। या सत्काराची बारामतीमध्ये जोरदार तयारी पूर्ण झाली आहे। बारामती येथील शारदा प्रांगण या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे। या सभेच्या ठिकाणी तयारी अंतिम टप्प्यात आली असून भिगवण चौकात देखील मोठ्या प्रमाणात फलक लावण्यात आले आहेत। त्याचबरोबर रस्त्यावर मोठ्या कमानी देखील उभारण्यात आलेल्या असून मिरवणूक मार्गावर देखील कार्यकर्त्यांनी अभिनंदन फलक लावले आहेत। भिवंडी येथून चोरी केलेले सोने विक्री करण्यासाठी आलेल्या चौघा सराईत गुन्हेगारांना मनमाडच्या महाराज लॉजवर पोलिसांनी छापा मारून शिताफीनं अटक केली आहे। त्यांच्याकडून चोरलेले 5 तोळे सोने रोख रक्कम तसंच 1000 रुपये, 1 गावठी कट्टा, 3 जिवंत काडतूस, 3 मोबाईल व घरफोडीसाठी वापरण्यात येणारे हत्यार ताब्यात घेतली आहेत। यातील एक चोरट्यानं पोलीस आल्यानं त्याला धक्का मारून लॉजच्या बाल्कनीतून उडी मारली असता त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर मालेगावच्या सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत। काल मनमाड शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काल रात्र साधारणतः 22:55च्या सुमारास एक गोपनीय बातमीदारामार्फत म्हणजे डीबीचे कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण यांना मिळालेल्या माहितीनुसार नाशिकवरून रेल्वेने 4 जण येत आहेत आणि ते महाराजा हॉटेलला थांबून त्या ठिकाणी त्यांनी चोरून आणलेलं सोनं ते विकण्यासाठी येत आहेत अशा प्रकारची माहिती मिळाली। सदर माहितीची खातरजमा करण्याकरिता रवानगी देऊन 3 डीबीचा स्टाफ आणि पोलीस हवालदार स्थानक असे रवाना दरम्यान सदर लॉजला जाऊन भेट देत असताना ते यापूर्वीच ते 4 जण त्या ठिकाणी पोहोचलेले होते। ते रूम पाहत होते। रूम बुक करीत असतानाच त्या 4पैकी ते एकाला त्यांना पोलिसांचे पण आपल्यावरती छापा पडलेला आहे याची त्यांना संशय आला। त्यातील एक जण ते श्रावण पोपट भालेराव राहणार जनार्दन नगर नांदूरनाथ नाशिक यांनी रस्त्याच्या बाजूला असलेले गॅलरी तिथून खाली उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केला। त्यात तो खाली पडला आणि त्याच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली। त्यानंतर पोलिसांनी जे वरती 3 जण होते त्या तिघांना त्यांचं साहित्य सगळं त्यांच्यासोबतच्या बॅगा ताब्यात घेतलं आणि खाली आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की चौथा पण आहे।
आणि मग त्या चौघांना घेऊन पोलीस स्टेशनला आलो. 2 समोर सविस्तर त्यांची अंगझडती सामान्य झडती घेतली असता त्याच्यामध्ये यातील दोघांनी श्रावण पोपट भालेराव आणि अमन हिरालाल वर्मा वय 50 वर्ष राहणार अंधेरी असे जे हे दोघं जण होते, या दोघांनी भिवंडी शहरातील शांतीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत धामणकर नाका ते कल्याण नाका या दरम्यान त्यांनी घरफोडी केलेली. त्यांच्या घरफोडीचं जे सोनं साधारणतः 4.42 म्हणजे 4.5 तोळ सोनं हे ह्या ठिकाणी विक्रीला घेऊन आलेले होते. तर त्यांच्या सामान्य झडती घेतली असता त्याच्यामध्ये 1 गावठी कट्टा, 3 जिवंत काडतुसे आणि जे मिळून आलेलं पिवळ्या धातूचे वस्तू आणि त्यांच्यासोबतच मोटरसायकलला स्मार्ट पीससारखा वापर करण्यासाठी कैची ते 2 भाग वेगळे करून त्याला व्यवस्थित घासून असे 3 पीस कटर, घरफोडीचे हत्यार, 3 मोबाईल आणि साधारणतः 1020 रुपये अशी रोख रक्कम असा त्यांच्या याच्यामध्ये ऐवज मिळून आला. त्यावरून पंचनामा सविस्तर करून त्यानंतर त्यांच्या विरोधात जे पोलिसांसोबत त्यांची जी झालेली घटापट त्यावरून 353 शासकीय कर्तव्यात अडथळा आणि भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 अन्वये गुन्हा दाखल करून जो जखमी झालेला होता, जो पडल्या त्याच्यात पायाला गंभीर दुखापत झाली, त्याला तात्काळ हॉस्पिटलला रवाना करण्यात आले. सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमधून त्याला पुन्हा मालेगाव येथे त्याला रेफर करण्यात आलं. त्या ठिकाणी एक पोलीस कॉन्स्टेबल त्यांना सोबत घेऊन सुरक्षेकरता आणि बाकीच्या तिघांना त्यांची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करून त्यांना मान्य न्यायालयात आज हजर केले असता त्यांना 3 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मिळाली आहे. तपास चालू आहे. तर याच्यामध्ये जे व्यक्ती कोणाला विचारणार सगळे तपासतात नाही, ते फक्त जस्ट रूम बुक करत होते. रूमची पाहणी करत असतानाच पोलीस पथक धडकलं, त्यामुळे त्याबाबत अजून काही माहिती मिळाली नाही आणि ते तपासांती आणि त्याचा तपासात शोध लावण्याचा प्रयत्न करतो. नेमकं कोणाला त्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं ते बोलवणं बाकी होतं, ते तपासात निष्पन्न. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं कल्याणमध्ये आयोजित करण्यात आलेल्या भव्य मॅरेथॉन स्पर्धेमध्ये संपूर्ण भारतासह परदेशातील धावपटू देखील सहभागी झालेत. यामध्ये केनिया आणि इंडोपिया या देशांचा समावेश आहे. यंदा या मॅरेथॉनचे 5 वर्ष पूर्ण होत आहेत. कल्याण पश्चिम येथील दुर्गाडी गणेश घाट येथून या स्पर्धेला सुरुवात झाली. 4 गटात ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत एकूण 7,000 धावपटूंनी सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड या देखील या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. त्याचप्रमाणे इतर अनेक मान्यवर प्रतिष्ठित नागरिकांनी देखील या मॅरेथॉनमध्ये आपला उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. आयमॅथॉन 5 हे आमचं 5वं वर्ष आहे. 5 वर्षापासून यावर्षी आम्हाला खूप उदंड प्रतिसाद मिळाला आहे. जवळपास 7,000पेक्षा जास्त स्पर्धकांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला आहे आणि आफ्रिकेतून जे 12 खेळाडू आहेत धावपटू याच्यात धावण्यासाठी आहे. आम्ही खूप दिवसापासून याचं नियोजन करत असतो आणि एक साधारण स्पर्धेपेक्षा सुद्धा याला एक थोडं उत्सवाचं आमच्याकडे रूप असतं. आमची सगळी टीम आहे ती गेलं वर्षभर म्हणजे या आयमॅथॉनला आम्ही पुढच्या आयमॅथॉनची डेट डिक्लेअर करतो आणि तेव्हापासून त्याचं नियोजन चालू करतो. इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याणनर्स आणि यावर्षी आमच्यामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकासुद्धा आमच्यासोबत आयोजनामध्ये सहभागी आहे. त्यामुळे प्रशासन आणि स्वयंसेवी सेवाभावी संस्था यांनी मिळून केलेलं काम हे किती प्रभावी ठरू शकतं याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. येवला शहरामध्ये सर्रासपणे नायलॉन मांजाचा वापर सुरूच असल्याचं चित्र आजही दिसत असून यावेळी शहरातील शिक्षक आयुब शहा हे आपल्या कामानिमित्तानं दुचाकीवरून जात असताना अचानक त्यांच्या गळ्यात नायलॉन मांजा अडकला. तो मांजा काढण्याच्या नादात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत होऊन दुचाकीवरून तोल जाऊन खाली पडले असता त्यांना हाताला 3 टाके पडलेत. तरी आता मांजाच्या वापरावर कधी बंदी आणणार असा प्रश्न उपस्थित झालाय.
काल मी दुपारी माझ्या आरोग्य तपासणीसाठी दवाखान्यामध्ये जात असताना अचानक माझ्या गळ्यामध्ये नायलॉन मांजा अडकल्याने सुदैवाने कोणतीही मोठी घटना घडली नाही, कारण माझ्या गळ्यामध्ये मानेचा बेल्ट असल्याकारणाने माझे जे आहे प्राण वाचले. परंतु जे आहे त्या नायलॉन मांजाला वाचवण्याच्या नादामध्ये माझ्या हाताला गंभीर अशी दुखापत झालेली आहे आणि त्याचबरोबर माझ्या गाडीवरचं तोल जाऊन मी जे आहे माझ्या इतर कमरेमध्ये आणि इतर भागामध्ये जे आहे गंभीर दुखापत झाली. आजही आपण जर बघितलं तर येवले शहरामध्ये नायलॉन मांजाची सर्रासपणे विक्री होत आहे आणि त्याचा वापर होतो आहे. तर पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन अशा प्रकारे विक्री करणाऱ्या व वापर करणाऱ्या लोकांविरोधात सक्तीने कारवाई करावी, त्यांच्या विरोधात जे आहे कठोर कारवाई करण्यात यावी अशी माझी या अनुषंगाने मागणी आहे. नाही प्रकारचे जे आहे प्रकरण किंवा घटना जे आहे वारंवार येवला शहरामध्ये घडत असतात, तरीही मात्र जे आहे नागरिक या बाबतीत कोणत्याही प्रकारची काळजी घेत नसल्याकारणाने अनेक जे आहे नागरिकांना अशा प्रकारच्या गंभीर इजा आणि दुखापती होतात. तर नागरिकांनाही या अनुषंगाने माझं आव्हान आहे का अशा नायलॉन मांजापासून आपण जे आहे दूर राहावं, जेणेकरून भविष्यामध्ये अशा प्रकारची गंभीर घटना घडणार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर आहेत. खरं तर कालच नागपूरचे अधिवेशन संपलेलं आहे. सायंकाळी उशिरा बारामतीमध्ये दाखल झाल्यानंतर आज सकाळी 6 वाजल्यापासूनच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी सुरू केली. आज त्यांच्या हस्ते अनेक कार्यक्रमांचं उद्घाटनही करण्यात आलं. बीड तालुक्यातील पालवण या ठिकाणी तब्बल 2,70,00,000 रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या रेल्वे पूल तोडण्यात आलाय. हा पूल क्रॉस मॅच होत असून सरळ रेषेत नसल्यानं पुलाला पाडण्याचं काम सुरू आहे. 8 ते 9 वर्षांपूर्वी तब्बल 2,70,00,000 रुपये खर्च करून पुलाची उभारणी करण्यात आली होती. मात्र काही अडचणींमुळे पूल पाडला जातोय. दरम्यान जनतेच्या पैशाचा गैरवापर होत असल्यानं सामाजिक कार्यकर्त्यांनी यातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी पत्र व्यवहार केलाय. बीड जिल्ह्यामध्ये रेल्वे कधी येणार यासाठी गेल्या 35 ते 40 वर्षापासून विविध संघटना असतील, लोकप्रतिनिधी असतील किंवा रेल्वे कृती समिती असतील संघर्ष करत आहे. बीड जिल्ह्यामध्ये रेल्वेसाठी आम्ही निधी आणला, आमच्यामुळे रेल्वे आली यासाठी लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणावर गाजावाजा करत आहेत. आता पुढच्या जानेवारी महिन्यामध्ये 2025मध्ये बीडमध्ये रेल्वे दाखल होईल अशाही वृत्तपत्रामध्ये बातम्या येत आहेत. पण आपण या ठिकाणी जर पाहिलं तर बीड तालुक्यातील चराटा या ठिकाणचा हा पूल आहे आणि हा पूल चुकीचा क्रॉस मॅच असल्यामुळं आता हा पूल तोडण्यात येतो आहे. हा पूल योग्य रीतीने बांधण्यात आले नाही आणि त्यामुळे हा पूल तोडण्याचं काम चालू आहे. सध्या तब्बल 2,70,00,000 रुपये खर्च करून बांधण्यात आलेला हा पूल आहे. मग नेमकं या ठिकाणी हा पूल बांधण्यासाठी नेमके कुठले इंजिनियर होते आणि जनतेचा पैशाचा अपव्यय का झाला, संबंधित प्रकरणामध्ये याला जबाबदार कोण, संबंधितावर कारवाई व्हायला पाहिजे यासाठी आम्ही प्रशासनाला लेखी तक्रार करणार आहोत. मुंबई गोवा महामार्गावरील निवळी येथील उड्डाणपूल रद्द व्हावा यासाठी निवळी ग्रामस्थ आक्रमक झाले असून रस्त्यावर उतरलेत. प्रस्तावित उड्डाणपुलाचा प्रस्ताव बांधकाम विभागानं रद्द करावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे. यानंतर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आश्वासन पूर्तीची हमी दिली असून प्रत्यक्ष ग्रामस्थांना काय हवं याची ग्रामस्थांसोबत अधिकाऱ्यांनी पाहणी केली.
नमस्कार, मी संतोष चंद्रम पाध्ये, निवळी व्यापारी संघटना अध्यक्ष. आज आम्ही जास्तीत जास्त महत्त्वाचं म्हणजे आत्ता इथे जो सर्व्हिस रोड चालू झाला होता त्या अनुषंगाने ग्रामस्थांना, गावातल्या लोकांना जाण्या येण्यासाठी जे रस्त्याची अडचणी निर्माण झाल्या आहेत किंवा शाळा असेल, हायस्कूल असेल, त्यांच्यासाठी ज्या अडचणी निर्माण झाल्या त्या आमच्या सरकारी अधिकाऱ्यांच्या कानावर घालून त्या पूर्णत्वाला ज्या आमच्या दृष्टीने गरजेच्या आहेत त्या आम्ही त्यांच्यासमोर मांडलेल्या आहेत. त्याच्यातून आता सर्व समन्वय काढून म्हणजे जे अधिकारी PWDचे आले होते त्याने आम्हाला सांगितलं की तुमच्या या मागण्या अशा तऱ्हेने पूर्ण करण्यात येतील, त्याप्रमाणे होतील. अजून एक मागणी महत्त्वाची अर्धवट राहिलेली आहे की जो तारवेवाडीपर्यंत जो सर्व्हिस रोड होता तो सर्व्हिस रोड पूर्णपणे बोंबलेवाडी पलीकडे म्हणजे तिकडे बोंबले स्टॉप आहे तिथपर्यंत व्हावा. त्याचप्रमाणे समर्थनगर ते निवळी पाटा हा जो सर्व्हिस रोड नाही तो पण करण्यात यावा अशी आम्ही एक वेगळा प्रस्ताव PWD अधिकाऱ्यांसमोर ठेवलेला आहे. धन्यवाद. आज आपण निवळी गावामध्ये उभे आहोत, रत्नागिरी जिल्ह्यातील. आणि त्या निवळी गावामध्ये फ्लायओव्हरचा जो काही विषय होता तो फ्लायओव्हर होऊ नये यासाठी हा सगळा जमाव जमलेला आहे. गावातील दोन्ही ग्रामपंचायती म्हणजे तिकडची हातकंबा ग्रामपंचायत ह्याच्या जवळ एकदम याच्यावर येते, वेशीवर येते, आणि इकडची निवळी ग्रामपंचायत मिळून हा जो फ्लायओव्हर होणार होता हा फ्लायओव्हर कॅन्सल व्हावा, रद्द व्हावा यासाठी आपण वारंवार आपल्या तयार करून तो त्याची डिझाईन तयार करून ही PWDला पाठवलेली आहे. त्याशिवाय आपण राणे साहेबांना आणि माननीय निलेश राणेंना पण हा प्रस्ताव दिलेला आहे. आणि त्या पद्धतीनं PWDचे अधिकारी आज कुलकर्णी साहेब आपल्याबरोबर, कॉन्ट्रॅक्टर आपल्याबरोबर आहे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आपल्याबरोबर आहेत आणि सगळा गाव आपल्याबरोबर आहे. आज आमची फक्त प्रामुख्याने एकच मागणी आहे की हा फ्लायओव्हर रद्द होऊन फ्लॅट समांतर रोडच्या लेवलने आपल्याला तो समांतर फ्लॅट रोड मिळावा यासाठी आपली मागणी आहे. आणि त्या पद्धतीनं जेवढा रोड आहे त्याच्याच बाजूला दोन्ही साईडला आपल्याला सर्व्हिस रोड मिळावा आणि लोकांना याचा ज्या हायवेवरून अवजड वाहनं चालणार आहेत त्याचा त्रास होऊ नये यासाठीची आमची ही आजची प्रामुख्यानं मागणी आहे. आणि त्यासाठी आम्ही कायमस्वरूपी हाच निर्धार ठेवणार की आम्हाला हा फ्लॅट समांतर रोड मिळावा आणि त्या पद्धतीनं आम्ही तो मिळवणारच. भले याच्यामध्ये आम्हाला पुढे अजून आक्रमक पवित्रा घ्यायला लागला, अजून आक्रमक व्हायला लागलं, अजून आपल्याला वादळ उठवायला लागलं तरी सर्व ग्रामस्थ, सर्व दोन्ही ग्रामपंचायती या गोष्टीसाठी तयार आहेत. दोन्ही गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व बॉडी, व्यापारी संघटना, सगळे उद्योगधंदे, व्यापारवाले आणि हायवेची सगळी माणसं सुद्धा यामध्ये प्रस्ताव वरती पाठवत आहेत. त्याने आमचा जास्तीत जास्त आम्ही जो शांत आहोत तर त्याचा शांततेचा गैरफायदा PWDने किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेऊ नये एवढंच मला आजच्या भूमिकेतनं मांडायचं आहे. धन्यवाद. धुळे सायबर पोलिसांनी 95 लाखांची सायबर फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आणलाय. या प्रकरणी पोलिसांनी नाशिक येथून पिंजारी येथील मुजम्मिल मुस्ताक मनियार, सरफराज हुसेन शेख आणि आवेश रफिक चांदवड यांना अटक केली आहे. सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत नाशिक येथील 3 आरोपींना अटक केली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे. 24 ऑक्टोबर रोजी धुळ्यातील एका प्रख्यात कंपनीचे डायरेक्टर यांना एक असा मेसेज आला की आम्ही एक दुसऱ्या कंपनीबरोबर एक डील केलेला आहे आणि आम्हाला 95 लाखाची अर्जंट आम्हाला गरज आहे. तरी त्या मेसेजवर विश्वास ठेवून आणि त्याचा प्रोफाईल पिक्चर हा त्याच डायरेक्टरचा आहे असं त्यांना वाटल्यामुळे त्यांनी तात्काळ RTGS थ्रू एका XYZ अकाउंटवर 95 लाख हे जमा केले. त्या अनुषंगाने सायबर पोलीस स्टेशनचे PI श्री घुसर आणि त्यांच्या टीमने अतिशय चांगलं काम करून आज 3 आरोपींना त्याच्यामध्ये अटक केलेलं आहे. त्याच्यापैकी पहिल्याचं नाव आहे मुजम्मिल मुस्ताक मनियार वय 25, दुसरा आहे सरफराज हुसेन शेख वय 27 आणि चांदवड येथून आवेश रफिक पिंजारी याला पाठलाग करून पकडण्यात आलेला आहे. दिनांक 24/10च्या नंतर सायबर शाखेने तात्काळ हे जेवढे अकाउंट्स होते असे 7 अकाउंट फ्रीज करून संबंधित अमाऊंट जी आहे ती देखील आपण फ्रीज केलेली आहे. त्याच्यामुळे ती आरोपींच्या ताब्यात मिळालेली नाही. या अनुषंगाने आपण आता तपास अजून पुढे करत आहोत आणि याचा मास्टर माइंड जो आहे तो देखील लवकरच पोलिसांना ताब्यात मिळेल. धुळे तालुका पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावून एकाच ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 4 लाख रुपये किमतीच्या 10 दुचाकी जप्त केल्यात. तालुका पोलिसांनी याची माहिती दिली आहे. जप्त करण्यात आलेल्या दुचाकींमध्ये नंदुरबार, जळगाव, मालेगाव येथील दुचाकींचा समावेश आहे. या प्रकरणी धुळे तालुका पोलिसांकडून अटकेतील सराईत गुन्हेगारांच्या साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली. पोलीस स्टेशन येथे माहे सप्टेंबर 2024 मोटरसायकल चोरी संबंधाने एक गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि या
गुन्ह्याचा तपास ज्यावेळेला धुळे तालुका पोलीस स्टेशनकडून केला जात होता त्यावेळी त्या गुन्ह्यामध्ये एक आरोपी हा निष्पन्न झालेला होता आणि त्याला आम्ही या गुन्ह्यामध्ये ताब्यात देखील घेतलेला आहे आणि त्याच्याकडून वेगवेगळ्या मॉडेल्स आणि मेडच्या एकूण 10 मोटरसायकल आम्ही चोरीच्या हस्तगत केलेल्या आहेत. या 10 मोटरसायकलपैकी एक मोटरसायकल जळगाव शहर पोलीस स्टेशन, त्याचप्रमाणे एक नंदुरबार उपनगर पोलीस स्टेशन, तसंच एक मालेगाव शहर पोलीस स्टेशन अशा 3 इतरही गुन्हे उघडकीस आणण्यात आम्हाला यश आलेलं आहे. या 3 मोटरसायकल व्यतिरिक्त आम्ही ज्या गुन्ह्याचा तपास केला त्या गुन्ह्यामध्ये जी चोरी गेलेली स्कूटर होती ती स्कूटर देखील आम्ही हस्तगत केलेली आहे आणि अशा प्रकारे एकूण 10 मोटरसायकली हस्तगत करण्यात आम्हाला यश आलेलं आहे. या सर्व मोटरसायकलचे वर्णन आणि त्यांचे मोबाईल इंजिन नंबर, चेसिस नंबर हे आम्ही प्रसिद्ध केलेले आहेत. नागरिकांना विनंती करण्यात येते की आपली कोणती मोटरसायकल यापैकी जर चोरीस गेली असेल तर त्या संबंधाने योग्य ती कारवाई पुढे करण्यात येईल. सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे सर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक किशोर काळे सर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बांबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस स्टेशन यांनी केलेली आहे.